हेच ते वडाचं झाड जिथं 13 फेब्रुवारी 1878 रोजी गजानन महाराज प्रकट झाले. पहिल्यांदा गजानन महाराजांना बंकटलाल यांनी बघितलं. त्यांना बघितल्यानंतर ते त्यांच्या घरी घेऊन गेले. असं म्हणतात, महाराजांनी इथं बिना विस्तवाची चिलम पेटवली होती. शेगाव हे असं तीर्थक्षेत्र आहे जिथं पार्किंगसाठी कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाही. राहण्याची सुविधासुद्धा अगदी मोफत आहे. चपला ठेवण्याची सुविधासुद्धा मोफत आहे. आपण मेल्यानंतर स्वर्ग बघणार आहोत की नाही माहीत नाही, पण जिवंतपणी जर एकदा स्वर्ग बघायचा असेल तर त्यांनी शेगावला नक्की भेट द्यावी आणि गजानन महाराजांचे दर्शन घ्यावे. एकेकाळी गजानन महाराजांनी उष्ट्या पातळावर जेवण केलं होतं असं लिहिलेलं आहे. पण आज हजारो भक्तगण दररोज जेवणाचा आस्वाद मोफत घेतात. या संस्थांमध्ये फिरताना स्वर्गाचं फील येण्याचं एक आणखी कारण म्हणजे इथली शिस्त आणि सेवेकऱ्यांचा प्रामाणिकपणा. या संस्थांबद्दल एका व्हिडिओत सांगणं अशक्य आहे, म्हणून व्हिडिओ इथेच थांबवतो. जय गजानन माऊली.